वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा। महाराज म्हणतात जीवनामध्ये जगत असताना एक तुझी शरण सेवा आणि दुसरं म्हणजे माझं ठिकाण राहण्याचं एक ती पंढरपूर नगरी आणि त्या पंढरपूर नगरीमध्ये माझा असणारं निवास असावं, माझं त्या ठिकाणी स्थान असावं, तो वास त्या ठिकाणी माझा द्यावा आणि त्या ठिकाणी असताना त्या हरिदासांची संगत माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी। आणि असे हरिदास माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर मग माझं जीवन मात्र असणारं सफल झाल्याशिवाय राहणार नाहीये। म्हणून कोण हरिदास, कसं त्यांना ओळखायचं महाराज? तसे अनेक हरिदास या जगामध्ये फिरतात, अनेक प्रकारचे वेश धारण करतात, अनेक प्रकारचं असणारं सोंग करतात आणि आपल्याकडे येतात। पण असे हरिदास कोण हरिदास महाराज? सांगितलं महाराज, तो संत सुद्धा ओळखता आला पाहिजे, तो संत ओळखता आला पाहिजे। नाहीतर आपल्या गावामध्ये कधी कधी काही लोक येतात, आमच्याकडे येतात, तुमच्याकडे येतात की नाही माहीत नाही, त्यांच्याकडे एक पेटी असते आणि एक पेटी घेऊन भगवे वस्त्र धारण केलेले असतात, गळ्यात मोठमोठ्या माळा असतात, त्रिपुंड लावलेला असतो आणि ते गावामध्ये येतात आणि चालू असतं त्यांचं जालिंदरनाथ मच्छिंदरनाथ बाबा जन्मले उकांड्यात वाडग माय। ऐका नाही, येतात का तुमच्या गावात? येतात। पण आपल्या माता माऊल्या एवढ्या भाविक आहेत महाराज, एवढं असणार आपल्या माता माऊल्याचं हृदय असणार। काय झालं? विठ्ठल 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 आणि असे हरिदास आपल्या माता माऊली मात्र भाविक आहेत, लगेच त्याला असणारे देऊन टाकतात, काय पाहिजे ते लगेच तो येतो म्हणतो माता माऊल्यांना बोलू नका आणि कोणी झोपू बी नका बरं का। तिकडं ती आजी झोपली, तिकडं पाठीमागं मध्यभागी, इकडं बघा, इकडं पुन्हा देईन मला शिव्या, नाही का नाही? हे बाबा कीर्तन करायला आला का मला बघायला तू? ऐका नाही, उठायची म्हणायची मला काहीतरी, त्याच्यामुळे जास्त काही नाही बोलता। माझी सख्खी आजी ती, उठवा फक्त तिला, विठाला 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 वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। मी बोलत होतो गावामध्ये अनेक प्रकारचे संत बनून येतात आणि संत असे संत कधी नसतात, पण आपल्या माता माऊल्या मात्र त्यांनी काही मागितल्याच्या नंतर त्याला देण्यासाठी तत्पर होतात। ते म्हणतात माई तू मात्र काळं वस्त्र घालू नको बघ माई, तुझ्या पोराला हे खूप घातक आहे माई, तू घालू नको। आणि तू काय कर, अभिषेकासाठी 500 रुपये दे, जमलं तर, नाही तर 2100 रुपये दे। मागणं आज मागणं आहे ना आज, म्हणून सांगतो हे, आहे का नाही? आणि आपल्या माता माऊल्या असणाऱ्या त्याला 500 म्हणता म्हणता 2100 रुपये दान करतात। पण जिथं दान द्यायचं तिथं मात्र आपण देत नाहीत आणि जिथं नको द्यायला तिथं मात्र आपण देतो। आपण संत आपल्याला ओळखता येत नाही, म्हणून संत असे नसतात महाराज। अंगाला उनिया राख डोळे झाकुनी करते पाप,
ऐका नाही, आम्हाला ती कविता होती ऐका नाही शाळेमध्ये, ऐका नाही. मग पहिल्या काळातल्या कविता छान होत्या, सुंदर होत्या महाराज, ऐका नाही. आता गुरुजी समोर बसलेले आहेत आमचे, ऐका नाही. पहिल्या काळातल्या सुंदर सुंदर कविता होत्या. निर्मळ पाणी शर्याला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ, मम म्हातारी माय बाप तान्हेले, तरु खाली असतील बसले, काळीज त्यांचे फाटेल शोका वेगे, ऐका नाही. अशा असणाऱ्या सुंदर कविता आपण ऐकलं की मंत्रमुग्ध माणसं होतात. अशा पहिल्या कविता. खरा तो एकची धर्म पतित, जगी जे दीन पद दलित, दया जावोने उठवावे जगाला, प्रेमाल पावे, खरा एकची धर्म जगाला, प्रेमाल पावे, पावे तू एकची धर्म जगाला, प्रेमार पावे. सुंदर कानाला वाटतं महाराज, ऐकावंच वाटतं, कवर बी ऐकावंच वाटतं, ऐका नाही. पण आताच्या कविता महाराज, आताच्या कविता कशा, ऐका नाही. एका पोराला विचारलं, दीदी तू शाळेत जाते ना, कोणती कविता आहे तुला? पोयम पोयम, पोहे पोहे. तुला कोणती कविता आहे रे शाळेत? इथले मुलं लाजतात वाटतं, आहे का नाही. एका पोराने सांगितलं महाराज मला कीर्तनातच, मला कविता आहे म्हणे, दररोज सर शिकवतात. कोणती कविता? जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, ओपणीवर माऊथ हा हा हा. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? बापाला म्हणते ते जॉनी जॉनी, ते म्हणते यस पप्पा. हिटिंग शुगर, काय खाल्लं, काय खाल्लं, साखर साखर, नो पप्पा. ओपणीवर माऊथ, बाप म्हणतो मग तोंड उघड, ते म्हणते हा हा हा. याच्यात काय अर्थ आहे का? दिसला काय अर्थ तुम्हाला? आताच्या कविता अशा, म्हणजे पहिलं जे होतं का ते सगळं चांगलं होतं. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, ऐका नाही. म्हणून पहा, एक गावाला मी असंच कथेला गेलो, तुमच्या भागात सुद्धा इकडे एक कथा झाली होती. लातूर साईडला गेलो, लातूर साईडला. आणि तिकडे गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी मी राहण्यासाठी होतो तिथं एक 10 वर्षाची मुलगी होती सर. आणि 10 वर्षाची मुलगी असणारी ती दररोज कथा श्रवण करण्यासाठी याची कथा ऐकायची. आणि कथा ऐकल्याच्या नंतर ती म्हटली, महाराज तुम्ही सुंदर गाता, मला सुद्धा गाता येतं. मला आनंद वाटला. मी म्हटलं, दीदी ये बरं बाळा बस, मला गाऊन दाखव, तुला कॅडबरी देतो. आणि तिने गाण्यासाठी सुरुवात केली. ती म्हणाली, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, नवरा गेलाय मरून, आता काय करते. असं म्हणलं, ह्यांना सुद्धा मजा वाटते महाराज, ऐका नाही साहेब.
आताचे गाणे असे, आताचे गीता असे आहे का नाही? बघा ना कसे वाजवायला ते. एखादं उठन ना महाराज इथं. हां, परवा दिवशी झालं तसं. हे वाजवायला लागले आणि एक जण उठलं. आहा आहा आहा. एक जण समोर बसलेला होता धष्टपुष्ट कार्यकर्ता, त्याने धरलं, असं धरलं आणि ओढलं तिकडं ओढल्याच्या ते म्हणायला, बिड्या मोडत्यान आहा, बिड्या मोडत्यान आहा. अंगात देव आल्यावर बिड्याचं भान कसं काय हो? असा देव कोणाच्याही अंगामध्ये येत नाही महाराज. देव अंगात आणण्यासाठी खूप मोठं तप करावं लागतं महाराज. खूप मोठं अनुष्ठान जीवनामध्ये करावं लागतं आणि त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्याला दर्शन देत असतो. महाराज म्हणतात, देव शान पावायचा नाही र नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देवाच्या न पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही र नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे दगडाचा देव त्याला वडराच भेव, दगडाचा देव त्याला वडराच भेव. चांदीचा देव त्याला सोनाराच भेव. देव त्याला सोनाराच भेव. देवा शान पावायचा नाही र नाही र देव भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे. ओ देवा शान पावायचा नाही र नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र. कोण तुकडोजी महाराज म्हणतात, अशानं देव प्रसन्न होणार नाही महाराज. हां, अशानं देव कधी प्रसन्न होत नसतो. तो देव प्रसन्न करायचा असेल ना तर महाराज अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. भाव, करुणा असली पाहिजे, आस्था असली पाहिजे त्या भगवान परमात्म्याबद्दल. बसा बसा सोपान महाराज बसा, वाजवणं बघू द्या तुमचं या आम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याला भाव पाहिजे महाराज अंतःकरणामध्ये, आणि असा अंतःकरणात भाव असेल ना तर देव प्रसन्न होत असतो. मैं तो भाव का भूखा हूँ, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. त्याला भाव पाहिजे अंतःकरणामध्ये, भाव असेल तर काही नल
काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. काहीच पाहिजे नाही त्या भगवान परमात्म्याला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मला काहीच नाही पाहिजे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपूर्तमश्नामि प्रयतात्मनः. अर्जुना, हे पार्थ, मला काहीच नाही पाहिजे. मला पान नाही पाहिजे, मला फूल नाही पाहिजे, मला फळ नाही पाहिजे, मला काहीच नाही पाहिजे. काहीच मला फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे, भाव. आणि असा भाव ज्याच्या हृदयात अंतःकरणात असेल ना, त्याच्याकडे मी मात्र जातो. म्हणून विदुरजीच्या घरी भगवान परमात्मा जाती नीच आहे. दासीपुत्र आहेत विदुरजी. आणि विदुरजींच्या घरी भगवान परमात्मा एकदा गेले. दूत होऊन आले भगवान परमात्मा, दूत. आणि दूत होऊन आल्याच्या नंतर दुर्योधनाला समजावून सांगितलं, दुर्योधना, महाभारत नाय भलो, दुर्योधन मन में सोच विचारो. हे दुर्योधना, महाभारत ठीक नाहीये. अनेक स्त्रिया असणाऱ्या विठ्ठल विठ्ठल अनेक स्त्रिया विधवा होतील, अनेक पोरं पोरके होतील, म्हणून अनेक शूरवीर त्या रणांगणामध्ये मारल्या जातील. म्हणून दुर्योधना, हे युद्ध चांगलं नाही, नको. तू पांडवाचं राज्य पांडवाला देऊन टाक. काय 1-2 काकऱ्या कोरल्या ते देऊन टाक. भगवान परमात्म्याने सांगितलं. पण दुर्योधन म्हणला, नाही देवा, असं देणार नाही देवा. त्याला भांडणं करावं लागतील, त्याला युद्ध करावं लागेल. आणि युद्ध केल्याच्या नंतर मी मात्र पांडवाचं राज्य देऊन टाकेल. अरे, कमीत कमी 5 गाव तरी देऊन टाक. पण दुर्योधनाने सांगितलं, नाही देवा, 5 गाव काय देवा, पण सुच्चाग्रे नैव दास्यामि विना युद्धेन केशवा. देवा, एका सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा मी त्या असणाऱ्या पांडवांना देणार नाही. आणि त्यावेळेला मात्र 56 प्रकारचा भोग, 56 प्रकारचा असणार पदार्थ भगवान परमात्म्यासाठी दुर्योधनाने बनवून ठेवले होते. भागवत कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. आता मागण्याचा विषय म्हणून ते बोलतोय मी, ऐका नाही. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. आणि त्यावेळेला मात्र भगवान परमात्मा 56 प्रकारचा भोग, या 56 प्रकारच्या भोगावरती लाट मारतात. आणि भगवान परमात्मा म्हणतात, मी मात्र आता येतो. तू काय ऐकत नाही. दुर्योधन म्हणतो, देवा, 56 प्रकारचा भोग पदार्थ तुमची वाट पाहतात, थंड होतील, चला भोजनासाठी. भगवान परमात्मा म्हणतात, अरे दुर्योधना, मी असं कोणाच्याही घरचं खात नाही. नाही मैं किसी के प्रभाव में खाता हूँ, ना ही मैं किसी के अभाव में खाता हूँ. मैं जब जब भी खाता हूँ तो मेरे भक्त के भाव में खाता हूँ. मला भाव पाहिजे. आणि माझा भक्त विदुर त्या ठिकाणी वाट बघतोय, माझी वाट. दुर्योधन म्हटला, देवा, ज्या विदुरजीचं सकाळी खाल्ल्याच्या नंतर संध्याकाळी काय खावं ही ज्याची पंचायत आहे, आणि तुम्ही त्याच्याकडे जेवायला जाता. हो म्हटले. आणि निघाले. भगवान परमात्मा विदुरजीच्या असणाऱ्या दारामध्ये, कुटियाच्या समोर असणारा भगवान परमात्म्याचा रथ प्रगट झाला. आणि आल्याबरोबर ती असणारी विदुर काकी असणारी बाहेर येऊन बघते, तर आज दारात कोण आलंय? सरपंच, उपसरपंच, खासदार, आमदार, मंत्री, संत्री. नाही महाराज, जगाचा मालक आज आपल्या दारात आलाय. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, तो आनंद गगनामध्ये मावेनासा झाला. आणि स्वागत केलं भगवान परमात्म्याचं. बसण्यासाठी टाकलं भगवान परमात्म्याला. आणि बसण्यासाठी टाकल्याच्या नंतर देहभान विसरून गेली होती ती असणारी विदुर काकी. ती स्वतः आसनावरती बसली. भगवान परमात्मा म्हणतात, काकी खूप भूक लागली बघ. आणि ती काकी घरात जाते. पहिल्या उतरंडे होत्या, आणि उतरंड उतरण्यासाठी प्रारंभ करते. एक गाडगं बघते, दुसरं बघते, तिसरं बघते. एक उतरंड समाप्त झाली, दुसऱ्या उतरंडीला प्रारंभ झाला. आणि झाल्याच्या नंतर शेवटच्या गाडग्यामध्ये थोडे तांदळ निघाले. आणि त्याचेच असणारं काय केला, कन्या बनवण्याचं काम विदुर राणी असणारी करते. पण भगवान परमात्मा म्हणतात, काकी खूप भूक लागली, दुसरं काहीतरी खाण्यासाठी दे. केळाची घडी होती, केळं आणि ते आणले.
आणि विदुर राणीला वाटलं सोलून द्यावं भगवान परमात्म्याला खाण्यासाठी. आणि विदुर राणी देऊ लागली. देत असताना देहभान विसरली होती. केळाचं असणारं कातडं भगवान परमात्म्याला दिलं आणि आतला गाभा मात्र हातातच राहिला. आणि ते असणारं केळाचं साल्ट खाण्याचं काम भगवान परमात्मा करत होते. आणि हे विदुरजीने बघितलं. विदुरजी आले आणि विचारलं, हे विदुर राणी काय करतेस? त्यावेळेस विदुर राणी ती सुलभा पूर्वस्थितीवर आली आणि तिच्या लक्षात आलं की मी केळाचं साल्ट भगवान परमात्म्याला खाऊ घालते. पहा, तो देव भावाचा भुकेलाय, तो देव प्रेमाचा भुकेलाय. थोडा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ऐका नाही, तो थोर प्रेमाचा भुकेलाय. म्हणून एक कवी म्हणतात, एक भक्त म्हणतात, सबसे ऊंची है प्रेम सगाई, सबसे ऊंची है प्रेम सगाई, सबसे ऊंची है प्रेम सगाई, सबसे ऊंची है प्रेम सगाई. दुर्योधन का मेवाच्या गो, दुर्योधनाच्या 56 प्रकारचा भोग त्याला लाथ मारली. आणि विदुरजी असणारे दाशीपुत्र आहेत, पण तरीही भगवान परमात्मा त्या विदुरजीच्या घरी जाऊन जेवले. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा यापुढे दुसऱ्या जन्माला घालत असताना मला कोणत्याही कुळामध्ये कोणत्याही वंशामध्ये जन्म दे, पण तुझी भक्ती मात्र कायमस्वरूपी जीवनात राहिली पाहिजे. अभंगाचं जन्म हो का भलते ठाई, 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 जन्म हो का